खजूर कमी आहे आणि ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवायचे आहेत तर बनवता येतील का? तर हो, नक्कीच बनवता येतील. खजूर कमी असला म्हणून काय झालं? तर ही सोपी ट्रिक आज जी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत ती जर तुम्ही फॉलो केली तर तुम्ही कितीही जास्त प्रमाणात ड्रायफ्रूट्स असतील तरीसुद्धा खूप सुंदर सुबक यापासून मोदक तयार करू शकता. चला तर मग ही सोपी ट्रिक काय आहे जी कमी खजूरमध्ये ड्रायफ्रूट्सचे मोदक छान बनवता येऊ शकतात. चला तर मग सुरू करूया. पण सुरू करण्यापूर्वी मोदक सिरीज आपली तुम्ही पाहिली नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. या ठिकाणी या मोदकासाठी लागणारे ड्रायफ्रूट्स मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल की याचं नेमकं प्रमाण किती घ्यायचं, कुठले ड्रायफ्रूट्स किती प्रमाणामध्ये घ्यायचे, तर अजिबात याचं प्रमाण नाही. तुम्हाला जर काजू जास्त आवडत असेल तर तुम्ही काजूचं प्रमाण जास्त ठेवू शकता. बदाम तुमच्याकडे कमी असतील तर ते सुद्धा तुम्ही कमी ठेवू शकता. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे त्याचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. आता त्यानंतर हे ड्रायफ्रूट्स व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी ड्रायफ्रूट चॉपरने कट करून घेतलेले आहेत. काही सुरीने कट करून अगदी जाड भरड त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ज्या बिया आहेत त्या पण तशाच ठेवलेल्या आहेत. आणि गोडासाठी इथे मी खजुराचा वापर करते. पण इथे तुम्हाला आता खजूर अगदी कमी दिसत असेल. बघितल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की इतके सारे ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यासाठी इतकसा खजूर, मग बाइंडिंग कशी होणार? तर व्हिडिओमध्ये ते पुढे बघा, कारण आज आपण एका सिक्रेट पद्धतीने तुमच्याकडे जर खजूर कमी असतील तर हे मोदक कसे बनवायचे, याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपण यामध्ये काय ॲड करू शकतो की ज्यामुळे हे छान बांधले जातात. तर चला तर मग एक गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये चमचाभर तूप घातलं. तूप अगदी छान कढईला लावून घेतल्यानंतर यामध्ये हे सर्व ड्रायफ्रूट्स घालून घेऊया. ज्या बिया आहेत त्या मी तशाच ठेवलेल्या आहेत आणि यामध्ये मी चिया सीड्ससुद्धा घातलेले आहेत. तुमच्याकडे जवस असेल तर जवससुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे मंद आचेवर आपल्याला 1-2 मिनिटं हात बंद न करता परतून घ्यायचा आहे. याचा रंग बदलायचा नाही किंवा खूप जास्त हे भाजून घ्यायचे नाहीत. यामध्ये तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा घालू शकता किंवा ओलं नारळ थोडंसं परतून घेऊन ते सुद्धा घालू शकता. भाजल्यानंतर एक हलका याचा छान सुवास यायला सुरुवात झालेली आहे. गॅस बंद केला. आता हे एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. आता यानंतर गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. तर इथे आपल्याकडे खजूर कमी आहेत, त्या तेवढ्याशा खजुरामुळे या मोदकाला तर बाइंडिंग अजिबात येणार नाही. तर आपण आता इथे एक सिक्रेट टिप्स वापरणार आहोत, ज्याचा अनुभव मला गेल्या वर्षी आला आणि त्यातूनच मला ही कल्पना सुचली. तर इथे मी या पॅनमध्ये गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण किती घ्यायचं ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन ते चेक करू शकता. तर गूळ घातल्यानंतर आणखी मी गॅस चालू केलेला नाही. गूळ घातल्यानंतर यामध्ये 1-2-3 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे छान आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये गुळाचे जे खडे आहेत ते पाण्यामध्ये अगदी छान वितळले गेले पाहिजेत. त्यानंतरच मग आपल्याला गॅस चालू करायचा आहे. सुरुवातीला आपण हे व्यवस्थित गूळ यामध्ये वितळवून घेऊया. तुम्ही बघू शकता गूळ अगदी छान यामध्ये वितळला गेलेला आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे. गॅस पण आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे. जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर गूळ जळू शकतो आणि त्याचा एक हलका करपलेला वास त्यामध्ये येऊ शकतो. त्यामुळे इथे आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. आता गूळ एक 10 ते 15 सेकंद मंद आचेवर व्यवस्थित आपण परतून घेतलेला आहे. त्यानंतर यामध्ये जे खजूर आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे फिरवून घेतलेले आहेत. आता आपल्याला या गुळाच्या पाण्यामध्ये हा खजूर अगदी एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी सॉसप्रमाणे त्याचा टेक्स्चर झाला पाहिजे इतका आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठिकाणी गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे, कुठेही गॅस मोठा करायचा नाही. आता हे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मिक्स झालेला आहे. यामध्ये मी एक पाव चमचा वेलची पूड घातलेली आहे. वेलची पूड नसेल तर तुम्ही अगदी थोडीशी जायफळ यावरती किसून घालू शकता. मंद आचेवर 1 मिनिटभर आपण हे छान व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेतलेला आहे. आता यामध्ये मी 1 चमचाभर तूप घातलेला आहे, कारण तुपामुळे याला एक छान फ्लेवर येतो. आपण ड्रायफ्रूट्स भाजत असताना त्यामध्ये सुद्धा तूप घातलेलं आहे, पण इथे सुद्धा तूप घातल्यानंतर या मोदकाला खूप छान अशी चव येते.
आता तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे आणि दाटसर असं एखाद्या चटणीप्रमाणे एका सॉसप्रमाणे झालेला आहे। आता यामध्ये आपण जे भाजलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घेऊया। आता हे गरम आहे तोवरच आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम असताना हे पटकन व्यवस्थित मिक्स होतं। थंड झाल्यानंतर काय होतं, हे मिश्रण घट्ट होतं आणि त्यामुळे ते व्यवस्थित मिक्स होणार नाही। परत तुम्हाला ते हाताने मळून घ्यावं लागेल। पण तुम्ही गरम असताना चमचाने ही प्रोसेस केली तर हे व्यवस्थित मिक्स होतात आणि एकजीवसुद्धा होतात। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा आता याचा रंग बदललेला आहे, टेक्स्चर बदललेला आहे, हे व्यवस्थित एकजीव झालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि सुरुवातीपेक्षा थोडंसं घट्टसर झालेलं आहे। आता लगेच आपल्याला यापासून मोदक बनवायचे नाहीत, तर आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, थंड झाल्यानंतर त्यामध्ये बाइंडिंग अगदी छान येतं आणि त्यापासून तुम्ही खूप सुंदर असे मोदक तयार करू शकता। आणि गरम असताना जर तुम्ही याचे मोदक बनवायला गेलात तर त्यामध्ये बाइंडिंग येणार नाही, त्यातले नट्स आहेत ते गळून पडतील। आता जवळपास एक अर्ध्या तासानंतर इथे मी मोदक बनवायला घेते। तुम्ही बघू शकता मिश्रण किती दाटसर झालेलं आहे, घट्ट झालेलं आहे। यामुळे मोदक अगदी छान तयार करता येतात। तुम्हाला अगदी जवळून दाखवते मी, तुम्ही बघू शकता हे सर्व मी पॅनमध्ये एकत्रित करून ठेवलं होतं। आता हे छान अर्ध्या तासामध्ये थंड झालेलं आहे। चला आता पटकन मोदक करायला घेऊया। तर मोदकासाठी लागणारा माझा आवडता साचा इथे घेतलेला आहे। तर आता आपण उकडीचे मोदक बनवत असताना यामध्ये थोडंसं तूप लावून घेत होतो, पण आता हे ड्रायफ्रूट्सचे मोदक बनवत असताना यामध्ये तूप लावायची गरज नाही। अगदी व्यवस्थित हे डिमोल्ड होतात। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तुम्ही बघू शकता इथे मी याला अजिबात तूप लावलेलं नाही, डायरेक्ट यामध्ये सारण भरायला सुरुवात केलेली आहे। फक्त आपल्याला यामध्ये हे सारण भरत असताना अगदी प्रेस करून भरायचं आहे, त्याच वेळेस त्या मोदकाला छान असा सुबक आकार येतो। म्हणून अगदी थोडं थोडं मिश्रण घेऊन तुम्हाला यामध्ये प्रेस करत करत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। त्यामुळे हे छान डिमोल्डसुद्धा होतात आणि आकारसुद्धा छान येतो आणि डिमोल्ड केल्यानंतर त्यातले नट्स आहेत ते व्यवस्थित एकमेकाशी बांधले जातात, बाइंडिंग येते। चला तर हा पहिला मोदक डिमोल्ड करून घेऊया। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे आणि वेगवेगळ्या ड्रायफ्रूट्स आणि नट्समुळे याला खूप सुंदर असा रंग आलेला आहे आणि याचा टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता। असे मोदक जर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तर तुम्हाला प्रचंड महाग मिळतात। त्यामुळे सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये तुम्ही इतका सुंदर असा मोदक घरी तयार करू शकता। तर यावर्षी बाप्पासाठी नक्की असा ड्रायफ्रूट्सचा मोदक ट्राय करा। तर आपला पहिला मोदक छान असा डिमोल्ड झालेला आहे, बघितल्यानंतर पटकन खावंसा वाटत आहे। चला तर आता राहिलेले मोदकसुद्धा आपण अशाच पद्धतीने करून घेऊया। आपल्या मोदक सिरीजमध्ये आपण असे काही मोदकाचे प्रकार बघतोय की ते मोदक तुम्ही 2-3 दिवस आधी बनवून ठेवू शकता। सुरुवातीला आपण यामध्ये उकडीच्या मोदकामध्ये खूप साऱ्या व्हरायटी बघितल्या, वेगवेगळे व्हेरिएशन करून आपण उकडीचे मोदक बनवलेले आहेत। आता आपण असे मोदक बनवतोय की ते तुम्ही 1-2 दिवस आधी तयार करून ठेवू शकता। म्हणजे ऐनवेळी बाप्पा घरी विराजमान झाल्यानंतर, पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी प्रसाद म्हणून काय द्यायचं हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही। तर असे मोदक तुम्ही करून ठेवल्यानंतर ऐनवेळी खूप सुंदर मोदक असे तुम्ही प्रसाद म्हणून पाहुण्यांना देऊ शकता। तर हे मोदक बघितल्यानंतर पटकन खावासा वाटतोय। तर असे छान छान मोदक तुम्हाला घरी बनवायचे असतील तर आत्ताच प्रियंकाच मराठी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा। त्यामुळे आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला पाहता येईल। तर अशा पद्धतीने इथे मी हे माझे मोदक तयार करून घेतलेले आहेत आणि बघितल्यानंतर तुम्हालाही वाटेल की खरंच आपण इतके सुंदर मोदक घरी तयार करू शकतो आणि कमी वेळामध्ये आणि इतक्या सोप्या पद्धतीने, तर नक्कीच करू शकता। तर या मोदकाला मी ड्रायफ्रूट्स मोदक म्हणते, पण तुम्ही याला खूप वेगवेगळे नावं देऊ शकता, जसे इम्युनिटी बूस्टर मोदक, ड्रायफ्रूट्स मोदक, हेल्दी मोदक असे सुद्धा नावं देऊ शकता। तर हा मोदक तुम्ही नक्की घरी करून पहा आणि कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका नवीन मोदक रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।